अशी एक लग्नगाठ भाग 17. तृप्तीने केला अजयचा मर्डर. आपण मागील भागात पाहिले की श्रेयस आणि तृप्तीच्या सुखी संसाराला पुरता सुरुंग लागला होता. तृप्तीने स्वतः निरपराध असल्याची श्रेयसला खूप समजावून सांगितलं, पण ते पत्रात सरळ सरळ तिचे अक्षर दिसत होते. म्हणून श्रेयस मानायलाच तयार नव्हता की तृप्ती खरंच निष्कलंक असेल म्हणून. आता पुढे आई वडील बहीण लग्नाला गेलेले असल्यामुळे घरात फक्त तृप्ती आणि श्रेयस दोनच जण होते आणि श्रेयसचे विचार करून करून अक्षरशः डोकं दुखायला लागले. त्याची तब्येत पूर्ण बिघडली होती. तृप्तीला तर काय करावे काहीच सुचत नव्हते. श्रेयसकडे बघून तिला भरून येत होते आणि स्वतःचं आयुष्य बर्बाद होताना दिसत होतं. सोन्यासारखा संसार, खूप प्रेम करणारा नवरा, आई वडिलांसारखे सासू सासरे, रुईसारखी नटखट नणद, हे सर्व आपल्यापासून दूर जातात की काय, ही भीती तृप्तीला वाटू लागली. नुकतंच लग्न झालेले नवीन नवरी नवऱ्यासोबत रोमॅन्टिक स्वप्न बघण्याची सोडून या असल्या गोष्टींना तोंड द्यावे लागत आहे, हा विचार करून तृप्तीला खूप दुःख झाले. ती रात्रभर अश्रू गाळत होती. खूप विचार करून तिने शेवटी निर्णय घेतला. तिने डोळ्यातले अश्रू पुसले. आता तिच्या डोळ्यात हळूहळू द्वेष दिसायला लागला होता. तृप्तीने आता अबला न राहता सबला होण्याचं ठरवलं. दुसरा दिवसही तसाच भांडणात निघून गेला. श्रेयस तर संशयानं नुसता आतून बाहेरून पेटून निघाला होता. त्याने रूममध्ये जाऊन दार लावून घेतलं आणि अक्षरशः हंबरडा फोडून रडू लागला. तृप्तीला काय करावे काहीच सुचत नव्हतं. त्याच्याबद्दल खूप कणव वाटत होती. त्याचा काहीच दोष नसताना त्याला खूप मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत होते. श्रेयस न जेवताच तसाच कंपनीत गेला होता. तो संध्याकाळी घरी आला तेव्हा बघतो तर बंगल्याला कुलूप लावले होते. तो कमालीचा अस्वस्थ झाला. त्याने बंगल्याच्या वॉचमॅनला विचारले. वॉचमॅनने सांगितलं, मॅडमने मला काहीच सांगितलं नाही, डायरेक्ट निघून गेल्या. मी कसं काय विचारू त्यांना? त्याच्या मनात विचार आला, कुठे गेली असावी तृप्ती? तिनं आपल्या जीवाचं काही बरं वाईट तर करून घेतलं नसेल ना? का गेली असेल त्या हरामखोर अजयकडे? नाना प्रश्नांनी त्याला भंडावून सोडलं. त्याने स्वतः जवळील चावीने दार उघडले. तो घरात घुसला आणि खुर्चीवर बसून त्याने दोन्ही हातांनी आपले डोके गच्च दाबून धरले. खरं म्हणजे गेल्या 2 दिवसात तो इतका खचला होता की आजारी दिसायला लागला होता. आपली बायको व्यभिचारी आहे हे कळताच त्याच्या मनाचा तोल सुटला होता. यात काही नवीन नव्हते, कारण त्याच्या ठिकाणी कोणीही पुरुष असता त्याची ही अशीच स्थिती झाली असती. 2 दिवस सारखा विचार केल्यामुळे त्याला भयंकर मानसिक थकवा आला होता. तो त्या खुर्चीवरच झोपी गेला. रात्रीचे 11 वाजले होते. श्रेयस खुर्चीवर गाढ झोपला होता. ती घरी आली. बंगल्याचा वॉचमॅन अर्धवट झोपेत पेंगत होता. ती आल्याबरोबर त्याने गेट उघडून तिला आत येऊ दिलं. त्यालाही मनात वाटले, तृप्ती ही नवीन नवरी, कधी एकटी न जाणारी. सासू सासरे गावाला गेलेत आणि ही एकटी कुठे गेली असेल आणि एकटीच आली एवढ्या रात्री. पण त्याच्या डोळ्यांवर झोप असल्यामुळे त्याने दुर्लक्ष केलं. जाऊ दे, आपल्याला काय करायचं, मोठे लोक काही पण करतील. तृप्तीने दारावरची बेल वाजवली. श्रेयस झोपेतून अगदी खडबडून उठला. त्याने घड्याळाकडे बघितले. रात्रीचे 11 वाजले होते. तो पटकन दाराजवळ गेला. त्याने दार उघडले आणि तो एकदमच स्तंभितच झाला. रक्ताने माखलेला सुरा हातात घेतलेली तृप्ती दारात उभी होती आणि ती जोरजोराने धापा टाकीत होती. तिची ती अवस्था बघता त्याने तिला एकदम खसकन घरात ओढली आणि दार पुन्हा बंद करून घेतलं. आता त्याचा राग कुठल्या कुठे पळाला होता. तो एकदम घाबरून बोलला, तृप्ती, हा रक्ताने माखलेला सुरा आणि तुझ्या अंगावर उडालेले रक्ताचे हे डाग, हे काय आहे? घाबरूनच श्रेयसने विचारले. ती बोलली, श्रेयस, मी पतिव्रता असल्याचा हा पुरावा आहे. म्हणजे? मी नाही समजलो, तुला काय म्हणायचे आहे ते? श्रेयस बोलला, मी निष्कलंक आहे, पतिव्रता आहे. मी अजयचा खून केला आहे. काय? तू 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 अजयचा खून केलास? श्रेयस आणखीनच घाबरला. होय, ती म्हणाली. पण 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 का? श्रेयस, मी खरं ते तुम्हाला सांगितलं, पण त्यावर तुमचा विश्वासच बसला नाही. त्याने माझ्या सुखाच्या संसारात विष घालवलं. मी तुम्हाला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. शेवटी मला खूनच करावा लागला. एवढे बोलून तिने आपल्या कमरेत खोचलेले नोटबुक बाहेर काढले आणि ते श्रेयसच्या हातात दिले. हे नोटबुक? श्रेयस, मी कॉलेजमध्ये असताना माझे नोटबुक हरवले होते. पण नोटबुक हरवले नव्हते, ते अजयने चोरले होते.
या वहीतील अक्षराप्रमाणे त्याने तसेच हस्ताक्षर काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याने हस्ताक्षरात ती प्रेमपत्र लिहिली आणि ती तुम्हाला दिली. तृप्ती एका दबात बोलली, पण असं का केलं त्याने? श्रेयस, अजय माने हा चांगला विद्यार्थी नव्हता. तो महानालायक होता. त्याने कॉलेजमधील अनेक तरुणींना फसविले, अनेकांना भ्रष्ट केले आणि त्यांना जीवनातून उठवलं. तसा प्रयोग त्याने माझ्यावर करण्याचा प्रयत्न केला, पण मलाही त्याने फसवण्याचा प्रयत्न केला होता. पण मी त्याच्या तावडीतून कशी तरी सुटले होते. श्रेयस, मला तेव्हा वाटले होते सुटले मी आता, पण तो त्याचा असा बदला घेईल मला असं वाटलं नव्हतं. मला त्याची हवस बनवण्यासाठी त्याने हे प्रेमपत्राचे कारस्थान रचले. तुम्हालाही पत्र देण्यापूर्वी 2 दिवस अगोदर येऊन तो मला भेटून गेला होता आणि त्याने मला फक्त 2 दिवसाची मुदत दिली होती. मी त्याच्या म्हणण्याला भीक घातली नाही. श्रेयस, मी जर त्याला एकदाचं माझे शरीर अर्पण केलं असतं तर हा प्रसंगच उद्भवला नसता. पण मी पतिव्रता आहे, सोज्वळ आहे. मला मरण आले असते तरीही मी ते पत्करलं असतं, पण स्वतःचे शरीर मात्र पवित्र ठेवलं असतं. मला व्यभिचार करायचा नव्हता. त्याच्या हातून सुटका होण्याचा एकच मार्ग होता. मी पतिव्रता आहे हे पटवून देण्यासाठी आज मी त्याचा खून केला आहे. श्रेयस, मी निर्दोष आहे. मला असे दूर लोटू नका. आणि नंतर तृप्ती अगदी हुंदके देऊन रडायला लागली. श्रेयसने तिला आपल्या बाहुपाशात घेतले. तिची मान आपल्या हातांनी वर केली आणि अतिशय शांत आवाजात म्हणाला, तृप्ती, शांत हो, रडू नकोस. आता तुला माझ्यापासून कुणीही दूर नेणार नाही. शांत राहा. तृप्ती, रडू नकोस. मला खूप वाईट वाटत आहे. मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. माझ्यामुळे तुला खूप मानसिक त्रास सहन करावा लागला. खूप सोसलं ग तू. असं म्हणून दोघांची मिठी पडली आणि दोघेही खूप रडले. श्रेयस तिला आपल्यापासून दूर करत म्हणाला, तृप्ती, आता जे झालं ते, पण यापुढे मी तुला प्रॉमिस करतो की मी तुला माझ्यापासून कधीही दूर होऊ देणार नाही. कितीही कठीण परिस्थिती आली तरी मी तुला साथ देईन. तेवढ्यात दारावरची बेल वाजते. तो घाबरतच दार उघडतो. दाराबाहेर पोलीस आलेले असतात. पोलीस तिला अटक करून घेऊन जातात. तिला शेवटची मिठी मारताना त्याने सांगितले, तृप्ती, ही शिक्षा फक्त तुला एकटीलाच नाही ग, मलाही तुझ्यापासून लांब राहण्याची खूप मोठी शिक्षा नियतीने दिली आहे. पोलिसांची गाडी दृष्टीआड होईपर्यंत तो भान हरपून डोळ्यात अश्रू घेऊन पाहतच असतो. इकडे त्याचे आई वडील येतात. तो त्यांना सगळं सांगतो. 3 वर्षानंतर आज तृप्तीची जेलमधून सुट्टी होणार होती. श्रेयस आणि त्याचे आईवडील, रुही सगळे तिला घ्यायला बाहेर थांबलेले असतात. तिला अटक झाल्यानंतर अजयच्या खुनाची बातमी सगळीकडे पसरली असते. ज्या मुलींचं आयुष्य त्याने खराब केलेलं असतं, ज्या मुलींनी त्याच्यामुळे आत्महत्या केलेले असतात, त्यांचे नातलग अगदी सगळेजण तिथे ग्वाही देतात. अजयच्या खुनामुळे सगळ्यांनाच बरं वाटलं होतं. सगळे पुरावे त्याच्या विरुद्ध होती की तो किती कुविख्यात गुंड होता ते. खूप गुन्हे त्याने केलेल्याचा पुरावा दरम्यान तपास लागला. म्हणून तिला अजयच्या खुनाची पुरेशी सजा न मिळता अगदी कमी दिवसातच तिची जेलमधून सहीसलामत सुटका करण्यात आली. ती जेलमधून बाहेर आली. तिचे सासू सासरे, श्रेयस, रुही सगळ्यांना पाहून तिला खूप रडू आले. नीताताईंनी तिला मायेने जवळ घेतले. रविकांतने सुद्धा तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिला समजावलं, बेटा, जे झालं ते आता सगळं विसर आणि नवीन संसाराला सुरुवात कर. ते सगळे घरी गेले. घरातलं विघ्न टळलं म्हणून घरात आनंदाचे वातावरण झाले होते. तृप्ती तिच्या रूममध्ये होती. 3 वर्ष जेलमध्ये राहिल्यामुळे तिच्या मनावर थोडं दडपण आलं होतं. ती खूप हळवी आणि घाबरट झाली होती. श्रेयसने दार उघडले. ती खूप घाबरून गेली आणि पाहू लागली. श्रेयसला पाहून नॉर्मल होत ती म्हणाली, अरे तुम्ही? श्रेयस सहज म्हणाला, अरे माझ्या बायकोच्या रूममध्ये मी नसणार तर कोण असणार? ती भेदरलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहू लागली. तो तिच्याकडे पाहून हसू लागला. अरे भांडखोर वाघीण तू, आणि अशा भेदरलेल्या नजरेने काय पाहते आहे माझ्याकडे? त्याचे सहज हसणे पाहून तिचे मन भरून आले. ती त्याच्याकडे जाऊन तिने त्याला मिठी मारली आणि हुंदके देऊन रडू लागली. श्रेयससुद्धा इमोशनल झाला. अगं रडू नकोस. तू 3 वर्ष जेलमध्ये राहिली. मी पण तुझ्याविना सुखी नव्हतो ग. खूप आठवण यायची तृप्ती तुझी. पण आता नाही. मी तुला माझ्यापासून कधीच लांब जाऊ देणार नाही. कधीच नाही. आता माझ्यापासून दूर कधीच जाऊ नकोस तृप्ती. कधीच नको. मी मरून जाईन ग तुझ्याविना. तृप्तीही म्हणाली, श्रेयस, मलाही तुमच्यापासून कधीच दूर लोटू नका.
मी तुम्हाला वचन देते, आपले नाते मी जीवापलीकडे जपेन. असं म्हणून दोघांचीही घट्ट मिठी पडली. घरात पहिल्यासारखंच तृप्ती आणि श्रेयसचं आणि रुहीचं मस्ती हसण्याचा आवाज, तृप्ती आणि श्रेयसचा रोमॅन्स असं चालू झालं. सगळं घर आनंदाने हसण्याने भरून गेलं होतं.